उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि उन्हाळ्यामध्ये आपण जास्त ना काकडीचा वापर केला जातो. तर काकडीचे कोशिंबिरी तर आपण बनवतोच, पण हे पहा ना, काकडीचे थालीपीठं मस्त अशी खमंग बनली गेलेत. काकडीचा गुणधर्मच ना थंड असल्यामुळे काकडी, कोशिंबीर वगैरे काकडीचा उपयोग जास्त प्रमाणात उन्हाळ्यात केला जातो. तर आज आपण आहे काकडी वापरून थालीपीठ पाहूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. लागणारे साहित्य पाहू. गव्हाचे पीठ घेतले 1 वाटी, अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. मसाल्यांमध्ये बेसिक मसाले घेतलेत, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतली. तर गहू पीठ कधी ज्वारी पीठ, कधी नाचणीचं पीठ, अशी पिठं वापरून आपण वेगवेगळ्या चवीची अशी थालीपीठं बनवू शकतो. तर काकडीने आपण साल काढून घेतली तरीसुद्धा चालणार आहे, पण या ठिकाणी मी सालं काढून घेतली नव्हती काकडीची. 1 काकडी मिडियम साईजची किसून घेऊ. तर ही काकडीची बारीक किसणीवर किसून घ्यायची. सुरुवातीला मी थोडी मोठ्या किसणीवर किसली होती, पण थोडी मोठी पडत होती, यासाठी ना बारीक किसणीवर 1 काकडी किसून घेतली. यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन घातले. तर यामध्ये मसाल्यांमध्ये लाल तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, हळद आणि थोडासा ओवा घातला आहे. तर व्यवस्थित मसाले यामध्ये मिक्स करून घेऊ. तर आता काकडीमुळे यामध्ये पाण्याची गरज लागत नाही, लागलंच तर पाणी घालायचं आहे, पण या ठिकाणी मी जरासुद्धा पाणी न वापरता असंही बनवलं होतं. कोथिंबीर बारीक चिरलेली भरपूर अशी, कांदा पण घातला, नाही घातला तरी चालेल, पण कांद्यामुळे सुद्धा छान चव येते कोणत्याही थालीपीठाला. तर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये 1-2 चमचे दही घातलं आहे. तर यामध्ये ना घातलेली काकडी आणि दही यामुळे पाण्याची गरज वाटली तरच घालायचं आहे. तर यामध्ये मी अजिबात पाणी 1 थेंबभरसुद्धा वापरलं नव्हतं, कारण किसलेली काकडी पिळून न घेता अशीच वापरली होती या ठिकाणी आपण, आणि घातलेलं 2 चमचे दही, यामुळे पीठ मस्त असं मिळून आलं होतं, पाहू शकता. शेवटी ना थोडंसं तेलाचा हात लावला आहे मी आणि मिक्स करून घेतलं आहे आणि लगेचच बाजूला काढून घेतले, पाहू शकता, अजिबात पाण्याचा वापर न करता. अगदीच गरज वाटली तर थोडं पाणी घातलं तरीसुद्धा चालणार आहे. तर यामध्ये ना काकडी थोडी जास्त घातली म्हणजे चवीला छान होतात, पाहू शकता. तर हे प्रमाण मस्त असं बनलं गेलं होतं अगदी. आता पोळपट घेतलं आहे आणि यावर ओला कॉटनचा कपडा किंवा ओला असा रुमाल घ्यायचा आहे आणि यावर पाण्यामध्ये हात बुडवून अशी थालीपीठानं पसरवून घ्यायची, थापून घ्यायची, पाहू शकता. यासाठी ना पीठ असं मऊसूत मळून घेतलं होतं, म्हणजे थालीपीठं व्यवस्थित पटपट अशी पसरवता येतील. एका बाजूला तवासुद्धा गरम करायला ठेवला होता. एकदम पातळ अशी थालीपीठं थापून घ्यायची, म्हणजे खूप छान होतात. तर ही थालीपीठं आज आपण ही अशी लाल तिखट मसाल्यामध्ये बनवली होती, किंवा हिरवी मिरची, लसूण ठेचा घालून हिरव्या वाटणातली बनवली ना तरीसुद्धा छान होतात. तर या तयार मिश्रणात 4 अशी मस्त थालीपीठं बनली होती. थापून घेतलं आहे, पाहू शकता, मस्त असं पातळ, आणि या बाजूने असं उचलून तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर तव्याला थोडंसं ना तेल लावून घेतलं होतं. सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे चिकटणार नाही यासाठी. आणि हा जो आपला कपडा आहे, रुमाल आहे, तो असा घालून घ्यायचा आहे मधोमध ठेवून, पाहू शकता, थालीपीठ. आणि यावर पाणी लावून घ्यायचं आहे रुमाल उचलायच्या आधी, म्हणजे थालीपीठ रुमालला चिकटलं जाणार नाही, ते तव्यामध्ये होईल यासाठी, आणि उचलून घ्यायचं आहे. पाणी अगदी व्यवस्थित सगळीकडे लावून घेतलं होतं. गॅसही वाढवून घेतला होता मध्यम असा आचेवर, आणि मध्ये असं चमच्याने केलं होतं. यामध्ये तेल घालता येईल, व्यवस्थित भाजली जातील यासाठी झाकण ठेवून एका बाजूने होऊ द्यायची. थोडीशी एका बाजूने भाजलं म्हणजे परतून घ्यायचे, दोन्ही बाजूने एकसारखं असं मस्त भाजून घ्यायचं आहे. तर लाल तिखटामुळे ना मस्त असा कलर आला होता. अगदी सुंदर अशी खमंग थालीपीठं बनली होती. नक्की बनवून पहा, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील. अगदीच नेहमी काकडीची कोशिंबीर वगैरे बनवण्यापेक्षा नाही, काकडीची थालीपीठं अगदी नाश्त्यासाठी, खाण्यासाठी खूप छान अशी बनतात, किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा आपणही बनवू शकतो. तर याच पद्धतीने दुसरंसुद्धा मी थापून घेतलं होतं पातळ असं, आणि पाहू शकता घालून घेतले तव्यामध्ये आणि पाणी लावून घेतलं व्यवस्थित. इकडे अगदी व्यवस्थित पाणी लावायचं, म्हणजे ते रुमालला न चिकटता तव्यामध्ये व्यवस्थित राहील, आणि हलक्या हाताने रुमाल काढून घ्यायचा एका बाजूने. त्यामध्ये मध्ये असं तेल घालायचं आणि झाकण ठेवून दोन्ही बाजूने वाफवून घ्यायचं. तर तयार मिश्रणात ना खूप छोटी नाही मोठी नाही अशी मीडियम साईजची 4 थालीपीठं खूप छान अशी बनली होती. तर ही थालीपीठं आपण दह्यासोबत, हिरव्या चटणीसोबत, किंवा नुसती अशी खाण्यासाठी सुद्धा ना खूप मस्त बनली जातात. आणि या ठिकाणी आपण वापरलेलं प्रमाण अगदी मस्त असं
लागलं होतं. आणि अगदी लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच नाश्त्यासाठी किंवा इतर वेळीसुद्धा काही वेगळं चटपटीत खावंसं वाटलं ना, तर ही थालीपीठं नक्की बनवून पहा, आवडतील तुम्हाला. तर कधीही आपण अशी गव्हाच्या पिठामध्ये, ज्वारीच्या पिठामध्ये, कधी थोडंसं तांदूळ पीठ घालून, कधी आता गरमीचे दिवस चालू आहे झालेत उन्हाळ्याचे, तर नाचणीचं पीठ घालून किंवा अगदीच ना भाजणीच्या पिठामध्ये बनवली तरीसुद्धा अगदी मस्त चविष्ट खमंग अशी थालीपीठं लागतात किंवा बनतात. तर याच पद्धतीने एक 4ही थालीपीठं मी थापून घेतली होती. तयार मिश्रणात अशी मीडियम आकाराची, मध्यम आकाराची 4 थालीपीठं. तर सुरुवातीला मी तीळ घातले नव्हते. यासाठी ना शेवटी ना असे तीळ लावून घेतले होते. खूप मस्त दिसत होते ते. तर सुरुवातीला जरी पीठ मळताना घातले तरीसुद्धा चालणार आहे. आणि या ठिकाणी मस्त असे पातळ पाहू शकता असे खुसखुशीत 4 थालीपीठं तयार मिश्रणात बनून तयार झाली होती. तर आपण ही अशी दह्यासोबत किंवा हिरव्या चटणीसोबत, सॉससोबत नुसती अशी खाण्यासाठी, मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा खूप छान बनतात. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.